माझा नमस्कार. माझे नाव श्रेया राकेश मिश्रा. मी इयत्ता 5वी शिकते. आज मी तुम्हा सर्वांना क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज मुली शिकत आहेत, पुढे जात आहे. भारतातील मुलींची संख्या वाढत आहे. आपल्या शाळेतच सगळ्या स्त्री शिक्षिका आहेत. ते कोणामुळे? तर ते सावित्रीबाईंमुळे. तर त्यांच्याबद्दल आज मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी विनंती करते. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, म्हणून तर राज्याची अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. सर्वप्रथम थोर समाज सुधारक, शिक्षण भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिनंदन. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्या काळी त्यांचा विवाह झाला त्या काळी मुलींना शिकवणे म्हणजे महापाप मानले जायचे. पण त्या काळी ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा विडा उचलला. त्यानंतर सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी एकत्र मिळून सन 1848 रोजी मुलींची पहिली शाळा काढली. जेव्हा पण त्यांचे हे कार्य लोकांना पटले नाही, म्हणून त्यांनी जेव्हा सावित्रीबाई फुले या मुलींना शिकायला जायच्या तेव्हा लोकांनी त्यांच्यावर दगड फेकले, शिळेही फेकले, तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी स्वतःचे काम सुरूच ठेवले. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे सांगणे लेखींना गिरवले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे सांगणे लेखींना गिरवले. सावित्रीबाईंनी गोरगरीब, अनाथ, विधवांना आधार दिला. त्यांनी सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. पण दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शेवटी मी एकच म्हणेन, माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. उघडली तू मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा माळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल फक्त त्यांच्या आयुष्यात सार, चूल आणि मूल फक्त त्यांच्या आयुष्यात सार. ज्योतिबांनी सुरू केली पहिली मुलींची शाळा, कर्मठ लोकांची त्यांनी कडवा संघर्ष केला. सुरू